सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हॉट प्रभाग म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 2चे म्हणजे विकासाचे कार्यसम्राट म्हणून सर्वसामान्यामध्ये ओळख आहे. खरंच विकास झाला आहे ह्या मताचे आम्ही पण सहमत आहोत. पण आम्हाला कूस बदल चालला असं वाटलं होतं, पण कूस तिथंच राहिली. सध्या तरी तिथल्या सर्व नागरिकांची, सर्व भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी दिवसरात्र आमच्यासाठी 2017मध्ये पळापळी केलं, ज्यांच्यामुळं आज तिथं मालकांवर विश्वास ठेवून नागरिकांनी, ज्यांच्यामुळं आम्ही आज तिथं नगरसेवक म्हणून निवडून आलो, त्या ठिकाणची सर्वांची इच्छा होती की तिथंच कंटिन्यू राहायला पाहिजे आणि त्यामुळं सगळ्यांच्या इच्छापोटी त्या ठिकाणी आज मी फॉर्म भरत आहे. पॅनल कसं असेल? पार्टीकडनं अजून अद्याप बी फॉर्म कुणाला भेटलेलं नाही, त्यामुळं ज्यांचं बी फॉर्म येईल ते ठेवतील आणि पक्षावर निष्ठा ठेवून ज्यांचं बी फॉर्म येणार नाही ते माघारी घेतील. असं वाटतं का तुम्हाला की 2मध्ये यंदाच्या वेळेस बंडखोरी वगैरे असा काय प्रकार होणार? सर्व लोक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे आहेत, मालकांवर विश्वास ठेवून आहेत. मला विश्वास आहे की त्या ठिकाणी बंडखोरी होणार नाही. यंदाच्या निवडणुकीमध्ये आणखी एक विशेष बघण्यासारखी गोष्ट आम्हाला मिळाली की केदार उंबरजे अनेक वर्ष काँग्रेसशी जोडलेले नेते, त्यांनी महापालिका निवडणूक न लढविता तुमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. काय याच्या मागचं रहस्य काय? मालकांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी झालेला विकास काम, त्या ठिकाणी त्या भागातल्या सर्व नागरिकांचा आग्रहपोटी एक मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी सोबती आणि आशीर्वाद द्यायला त्या ठिकाणी उपस्थित आहे. मन मोठं आहे, म्हणजे खूपच मोठं निर्णय घेतला आहे. पण त्यांचं पुनर्वसन वगैरे यासारख्या गोष्टी आणखी राहिले, ते कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे? मी काय इतका मोठा नेता नाही की मी एक पार्टीचा छोटा कार्यकर्ता आहे. जे पार्टी निर्णय घेते त्यासोबत आम्ही राहू आणि त्यांचं जे काय करणार आहे ते पार्टी ठरवेल. इतके अगदी म्हणजे एवढं असं सगळे असं कोट केल्यासारखे तुम्ही वाक्य बोलायला लागला, जरा खोलून बोलावं अशी अपेक्षा आहे. मग शेळगी प्रभाग क्रमांक 2मध्ये आणखी कोणता विकास बाकी राहिला की असं तुम्हाला वाटतं की तो हा विकास बाकी आहे? त्या ठिकाणी खोलून मला त्या ठिकाणी तिथल्या लोकांसाठी एक चांगलं गार्डन असायला पाहिजे. त्या ठिकाणी हॉस्पिटलचं आम्ही बोललो तर हॉस्पिटल केलं, त्या ठिकाणी रस्ते, ड्रेनेज, मूलभूत सोयीसुविधा केल्या. त्या भागातल्या युवकांना रोजगार आणि त्या भागातल्या मुलांना एक चांगलं क्रीडांगण किंवा बगीचा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं हे आमचं प्राधान्य राहील. एक प्रश्न शेवटी पुन्हा पहिला विचारायला मी शेवट घेतो. कूस बदलणार होतो काय, नेमका निर्णय तुमचा की पक्षाचा? आता जे तुम्ही विचारताय प्रश्न त्याचं उत्तर पार्टीच देणार. पार्टी जे सांगेल त्याचं आम्ही निर्देशाचं पालन करणारे आम्ही एक छोटे कार्यकर्ते. यावेळेस मताधिक्य किती असेल? त्या ठिकाणी 90% जास्त लोकांची पसंती भारतीय जनता पार्टीला राहील. मताधिक्य, तुमच्या मताधिक्य किती असेल? मताधिक्य पुढच्याचं डिपॉझिट घालवायचं या हिशोबाने. नक्कीच यंदाच्या वेळीच्या प्रभाग क्रमांक 2मध्ये जो बदल दिसणार आहे केदार उंबरजे यांच्या माध्यमातून आपण तर बघितलंच आहे. त्यानंतरचा दुसरा बदल म्हणजे की प्रभाग क्रमांक 2मध्ये असलेल्या जो काही विकासाचा आराखडा आहे किंवा विकासाचे जे विजन आहे ते विजन आपल्याला दिसणार आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे. आम्हाला नंतर नाही काय की आता